महर्षी दयानंद चरित भाग 3. वडिलांची शेवटची भेट घेऊन ब्रह्मचारीजी 15 वर्षांपर्यंत पर्यटन करत करत विद्याप्राप्ती व योगाभ्यास करत राहिले. ब्रह्मचारीजींना भोजन स्वतःच तयार करावे लागे, त्यामुळे विद्याध्ययनात विघ्न होत होते. त्यामुळे स्वामी पूर्णानंदजी सरस्वती यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेऊन आपण दयानंद सरस्वती या नावाने प्रख्यात झाले. महर्षी दयानंदांना योगाचे रहस्य ज्वालानंदपुरी आणि शिवानंदगिरी या साधूंकडून प्राप्त झाले. महर्षींनी त्यांच्या संबंधात लिहिले आहे, योग शिक्षणाच्या विषयात मी त्या 2 साधूंचा विशेष करून ऋणी आहे. योगाच्या उच्चतम आणि गूढतम रहस्यांना प्राप्त करून घेऊन सन 1855 मध्ये स्वामी दयानंदजी कणखल येथे पोहोचले आणि स्वामी पूर्णानंदजी यांच्या समक्ष विद्या अध्ययन करण्याची इच्छा प्रकट केली. त्यांनी सांगितले, आम्ही तर खूप म्हातारे झालो आहोत. तू मथुरेला जा, तेथे स्वामी विरजानंदजी राहतात, ते तुझे मनोरथ पूर्ण करतील. महर्षी दयानंदासारखा उत्कट जिज्ञासू सन 1860 मध्ये मथुरेला पोहोचतो. त्यांचे 5 वर्षांचे जीवनवृत्त सापडत नाही. स्वामीजींनी ही 5 वर्षे कोठे घालवली? या 5 वर्षांमध्ये स्वामीजींनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. ही बाब महर्षींच्या ग्रंथावरून प्रमाणित होते. ते एके ठिकाणी लिहितात, जेव्हा संवत 1914 अर्थात इसवी सन 1857 या वर्षात तोफांच्या मदतीने मंदिरे, मूर्त्या इंग्रजांनी उडविल्या होत्या, तेव्हा मूर्ती कोठे गेली होती? परंतु बाघेर लोकांनी जेवढे शौर्य केले व लढले, शत्रूंना मारले, परंतु मूर्ती माशीचा एक पायही तोडू शकली नाही. तेथे कोणी श्रीकृष्णासारखा असता तर त्याने शत्रूचा धुव्वा उडविला असता आणि ते पळत फिरत राहिले असते. सत्यार्थ प्रकाश 11वा समुल्लास. या वर्णनावरून लक्षात येते की स्वामीजींनी प्रथम स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता. संवत 1914 व सन 1857 एकच बाब आहे. या 5 वर्षांमध्ये स्वामीजी कानपूर व झाशी वगैरे ठिकाणी फिरत राहिले. स्वातंत्र्य संग्राम विफल झाल्यावर स्वामीजी विरजानंदांकडे पोहोचले. त्यांच्या कुटीचे नाव होते दंडीजींचा दरबार. स्वामीजींनी दार ठोठावले. आतून विचारले, कोण आहेस? स्वामीजींनी यथायोग्य उत्तर दिले. त्यांना आदेश झाला की जे काही शिकले आहे ते विसरून जा आणि आपली पुस्तके यमुनेत फेकून दे. स्वामीजी पुस्तके यमुनेत फेकून विरजानंदांच्या जवळ पोहोचले. द्वार उघडले गेले. विरजानंदांचा विश्वास झाला की ज्या शिष्याच्या शोधात ते बसले होते तो आता भेटला आहे. विरजानंदजी सगळ्याच विद्यार्थ्यांना भोजन आणि वस्त्र देत होते, परंतु दयानंदजींवर ते साऱ्या देशाची जबाबदारी टाकू इच्छित होते. म्हणून त्यांनी सांगितले की तू आपल्या भोजनाची व पुस्तकांची सोय स्वतः कर. ही सोय पण झाली. वेळोवेळी परीक्षा होऊ लागली. एका दिवशी स्वामी दयानंदांना पाठ स्मरण राहिला नाही. त्यांनी दुसऱ्यांदा विचारले तर विरजानंदजी म्हणाले, आम्ही पुन्हा पुन्हा सांगत नाहीत, पाठाचे स्मरण करून ये. जर पाठ स्मरण होत नसेल तर यमुनेत बुडून मर, आमच्या जवळ येऊ नकोस. दयानंदजी यमुनेच्या घाटावर संकल्प करून बसले. शरीरम वा पातयेयम, कार्यम वा साधयेयम. एक तर कार्याची सिद्धी करीन, नाहीतर शरीरालाच समाप्त करून टाकीन. बसल्या बसल्या योगनिद्रा पसरली आणि असे वाटले की कोणीतरी विस्मृत पाठाला पुन्हा स्मरवून करवून घेत आहे. जेव्हा स्वामीजींनी पाठ ऐकवला
तेव्हा विरजानंदजींनी त्यांना छातीशी कवटाळून धरले. गुरु विरजानंदांच्या सान्निध्यात बसून दयानंदजींनी 2.5 वर्षांपर्यंत अष्टाध्यायी आणि महाभाष्य यांचे अध्ययन केले. अध्ययन समाप्त झाले. समावर्तनाचा दिवस उजाडला. विरजानंदांना लवंगा फार आवडत असत. दयानंदांनी देखील कोठून तरी काही लवंगा आणल्या व गुरुजी जवळ पोचले आणि त्या लवंगा गुरुचरणावर अर्पित करून म्हणाले, गुरुवर, विद्या प्रदान करून आपण माझ्यावर जो उपकार केलाय त्याच्यासाठी माझा रोम रोम आपला आभारी आहे. आता मी आपला निरोप घेऊ इच्छितो. या थोड्या लवंगा आपल्या सेवेत अर्पित आहेत, त्यांचा स्वीकार करावा. विरजानंदजींनी पायावर नम्रपणे नत झालेल्या शिष्याच्या डोक्याला स्पर्श करून, वत्सा, मी तुझ्यासाठी मंगल कामना करतो, परंतु काय माझ्या कठोर परिश्रमाचे हेच फळ आहे? मी तुझ्याकडे अशी वस्तू मागणार नाही जी तुझ्याकडे नसेल. दयानंदजी म्हणाले, गुरुदेव, माझे तन मन सर्व काही आपल्या चरणावर अर्पित आहे. आपण आदेश द्यावा, मी त्याचे जीवनभर पालन करीन. वरतंतूने आपला शिष्य कौत्साकडे समावर्तनाच्या वेळी 14 कोटी स्वर्णमुद्रा मागितल्या होत्या. परंतु विरजानंदांनी काय मागितले? त्यांनी म्हटले, वत्सा, भारतामध्ये अविद्या अंधकार पसरत आहे. अनेक मतमतांतरे आणि कुप्रथा प्रचलित झाल्या आहेत. वैदिक धर्माचा लोप होत चालला आहे. तू जा आणि जगाला ज्ञानज्योतीने उजळून टाक. वैदिक धर्माचा पुनरुद्धार कर. आर्ष पाठविधीचा प्रचार कर. हीच माझी गुरुदक्षिणा आहे. तथास्तु म्हणून आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन दयानंदजींनी आग्र्याकडे प्रस्थान केले. सत्याचे शिरस्त्राण, निर्भयतेची ढाल तसेच दया व क्षमा यांच्या कवचाने सुसज्ज होऊन महर्षी दयानंद भारतीय रंगमंचावर कार्यरत झाले. त्यांनी भारतातील शहरोशहरी फिरत फिरत प्रचार करण्यास सुरुवात केली. सन 1924 संवत 1924 अर्थात इसवी सन 1867च्या सुरुवातीला हरद्वार येथे कुंभमेळा होता. महर्षी देखील तेथे पोहोचले आणि भीमगोड्याच्या जवळ सप्त सरोवरावर पाखंड खंडिनी पताका लावून मूर्तीपूजा, श्राद्ध, अवतारवाद इत्यादींचे खंडन करू लागले. त्या महामेळ्यात सर्वत्र महर्षीबद्दल चर्चा चालू होती. त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि अनेक शास्त्रार्थ केले. अनेक विवादकर्त्यांना जिंकले. परंतु त्यांना जाणवले की जसे यश मिळायला हवे होते तसे यश मिळाले नाही. आत्मनिरीक्षणानंतर त्यांनी निश्चित केले की अजूनही तपाची उणीव आहे. सबब त्यांनी सर्वं वै पूर्णं स्वाहा असे म्हणून आपले सर्वस्व दान केले आणि फक्त एक लंगोटी बाळगून तप करू लागले. 3 वर्षांपर्यंत ते तप, साधना व योगाभ्यास करून शक्तीचा संचय करीत राहिले. एका दिवशी योगनिद्रेमध्ये त्यांनी पाहिले की एका नावेमध्ये काही व्यक्ती बसले आहेत. त्यांनी दारूचे सेवन केलेले आहे. ते नशेत धुंद आहेत आणि नाव वल्लवत समुद्राकडे घेऊन जात आहेत. नाव समुद्रात पोहोचणार आहे. जर नाव समुद्रात पोहोचली तर सर्वांची जीवन लीला समाप्त होईल. हे दृश्य पाहून महर्षी त्या प्रवाशांना मृत्यूमुखातून वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतात आणि नावेला ढकलून काठावर आणण्याचा प्रयत्न करतात. त्या नावेत बसलेले दारुडे त्यांना अपशब्द बोलतात. त्यांना वल्ह्याने मारहाण करतात, निरादृत आणि अपमानित करतात. परंतु स्वामीजी या सगळ्यांची पर्वा न करता नाव किनाऱ्याकडे ओढून आणतात. हे दृश्य संपल्यावर त्यांची योगनिद्रा भंग पावली. त्यांना विश्वास वाटला की त्यांची तपस्या पूर्ण झाली. ते तेथून उठून वैदिक धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी निघाले.
त्यांनी दुप्पट जोमाने आणि चौपट उत्साहाने कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी धार्मिक, सामाजिक व राजनैतिक सर्व क्षेत्रामध्ये क्रांती केली. त्यांनी अवैदिक मतमतांतरांचे खंडन केले. बालविवाहाचा निषेध आणि विधवा विवाहाचे समर्थन केले. ब्रह्मचर्याचा उपदेश केला. संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. गोमातेचे ते वकील बनले आणि रिवाडी येथे सर्वात पहिली गोशाळा उघडली. अनाथांसाठी अनाथालये आणि विधवांसाठी वनिता विश्राम मंडळे उघडली. अस्पृश्यांना जवळ केले. नारीला तिचा अधिकार मिळवून दिला. वेदांचे भाष्य करून वेदविषयक भ्रमांचे निरसन केले. महर्षींच्या शंखनादाचा काय प्रभाव पडला. एका कवीच्या शब्दात, हिमगिरी से गंगा बहती है, सब दुनिया यूं ही कहती है, आज किसी ने हरिद्वार में गंगा उलट दई. महर्षी दयानंदांचे जीवन म्हणजे विविध घटनांची एक साखळीच आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना मनुष्याच्या जीवनाला उच्च, महान आणि दिव्य बनवू शकते. येथे आम्ही काही घटना अंकित करीत आहोत. महाराज अनूप शहरात विराजमान होते. एके दिवशी एक ब्राह्मण त्यांच्याजवळ आला. त्याने मोठ्या श्रद्धेने, भक्तीने आणि नमस्कारपूर्वक स्वामीजींच्या सेवेत विड्याचे पान प्रस्तुत केले. श्री स्वामीजी महाराजांनी सहज भावाने पान स्वीकारून तोंडात ठेवले. त्याचा रस घेताच त्यांच्या लक्षात आले की यात विष आहे. त्या ब्राह्मणाला काहीच न बोलता ते गंगेच्या पलीकडे निघून गेले आणि तेथे बस्ती व न्यौली इत्यादी यौगिक क्रियांद्वारे त्या विषाला शरीराच्या बाहेर काढून टाकले. तेथील तहसीलदार सय्यद मोहम्मद यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाला पकडून जेलमध्ये टाकले. त्यांना वाटले की त्यांच्या या कार्याने स्वामीजी प्रसन्न होतील. परंतु जेव्हा ते स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले तेव्हा स्वामीजींनी सांगितले, मी या जगातील लोकांना कैद करण्यासाठी आलो नाही, तर बंधन मुक्त करण्यासाठी आलो आहे. जर दुष्ट माणूस आपली दुष्टता सोडत नसेल तर आपण आपली श्रेष्ठता का सोडावी. हे ऐकून तहसीलदारांनी तेथून जाताच त्या ब्राह्मणाला मुक्त करून टाकले. महर्षी चासी येथे आपल्या उपदेशामृताद्वारे श्रोत्यांना धन्य करत होते. एक पिंजारी दररोज स्वामीजींच्या प्रवचनाच्या ठिकाणी येत असे. महर्षींनी कृपा करून त्यास ओम जप करण्याची विधी सांगितली. एके दिवशी पिंजाऱ्याने स्वामीजींना म्हटले, महाराज, मी निर्धन व्यक्ती आहे, माझे कल्याण कसे होईल. ऋषी म्हणाले, सदाचारपूर्वक जीवन व्यतीत कर. जेवढी रुई कोणाकडून घेशील पिंजून त्याला तेवढीच परत दे. मनाने सर्वांचे हितचिंतन कर, एवढ्यानेच तुझे कल्याण होईल. गंगा स्नानाच्या मेळ्याच्या वेळी ऋषीवर कर्णवास येथे आले. त्यावेळी राव कर्णसिंह हे देखील स्नानासाठी तेथे आले. रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी रास होऊ लागला. काही पंडित मंडळी स्वामीजींना पाचारण करण्यासाठी आली. परंतु त्यांनी म्हटले, आम्ही अशा निंदनीय कार्यात कदापि सम्मिलित होऊ शकत नाहीत. आपल्या महापुरुषांचे सोंग बनवणे अत्यंत लज्जास्पद आणि दुःखदायक बाब आहे. दुसऱ्या दिवशी त्या पंडितांनी स्वामीजींचे म्हणणे तिखट मीठ लावून राव कर्णसिंहास सांगून खूप उत्तेजित केले. ते देखील उत्तेजित होऊन नोकर चाकरांबरोबर स्वामीजींच्या कुटीवर पोहोचले. तेथे येऊन स्वामीजींना शिव्या देऊ लागले व पुन्हा पुन्हा तलवारीच्या मुठीवर हात ठेवू लागले. स्वामीजींनी हसत म्हटले, जर आपल्याला शास्त्रार्थ करावयाचा असेल तर आपले गुरु रंगाचार्यांना येथे घेऊन या, आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु जर आपल्याला शस्त्रार्थाची आवड असेल तर संन्याशाला का खेटता.
जयपूर, जोधपूर येथे जाऊन टक्कर द्या. यावर तो महाराजावर तलवारीने वार करण्यासाठी पुढे झाला. महाराजांनी तत्परतेने तलवार त्याच्या हातातून ओढून घेतली आणि जमिनीला टेकवून तिचे 2 तुकडे करून टाकले आणि त्यांनी राव महाशयाचा हात धरून म्हटले, काय तुझी इच्छा आहे की मी देखील अत्याचारावर प्रहार करून बदला घेऊ? मी संन्यासी आहे. तुला कोणत्याही अत्याचाराने चिडून तुझे अनिष्ट चिंतन करणार नाही. जा, ईश्वर तुला सद्बुद्धी प्रदान करो. एक दिवस स्वामीजी फरुखाबादला असताना गंगेत पाय पसरून थंड पाण्याचा आनंद घेत होते. काही मुले त्यांना पाहून म्हणाली, पहा किती लठ्ठ साधू आहे. असे म्हणून ती मुले ओल्या वाळूचे गोळे बनवून स्वामीजींना मारू लागली. बराच वेळपर्यंत स्वामीजी त्या अबोध बालकांचे क्रीडास्थळ बनून बसले. परंतु जेव्हा वाळूचे कण डोळ्यांत जाऊ लागले तेव्हा स्वामीजी तेथून उठून निघून गेले. एक दिवस महर्षी कानपूर येथे गंगेत पहुडले होते. एक अवाढव्य मगर त्यांच्या जवळ येऊ लागला. भक्त प्यारेलाल ओरडून म्हणाले, स्वामीजी ताबडतोब पाण्याच्या बाहेर या, एक मोठा मगर जवळ येत आहे. महाराज हे ऐकूनही जसेच्या तसे पडून राहिले आणि म्हणाले, जेव्हा आम्ही याला काही म्हणत नाहीत तेव्हा हा सुद्धा आम्हाला काही म्हणणार नाही. ही होती ऋषींची अहिंसा सिद्धी. क्रमशः